गावाचा लाडका नेता होता. रात्रंदिवस जनतेसाठी झडणारा. कधी रस्ते, कधी पाणी, कधी लोकांची अडचण. शैलेशदादा आहे ना, हे शब्द शहरांपुरात कुठंही सहज ऐकायला मिळायचे. पण एक दिवस जिच्यावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला, जिने त्याचं घर, संसार आणि नातं सांभाळायचं होतं, तिनेच कट रचला आणि त्याचा शेवट घडवला. 2018मध्ये शहापुरात घडली होती एक खळबळजनक घटना, जिच्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक शैलेश निमसे यांचा खून झाला आणि त्या हत्येमागे होती त्यांची पत्नी साक्षी. ही घटना आहे महाराष्ट्रातील ठाणे येथील 2018मध्ये घडलेली. 20 एप्रिलच्या दुपारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याच्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे काम सुरू होते. तेव्हा चिंचोली गावाचा रहिवाशी घाबरलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात येतो. त्याने ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकारी शेखर ढोबे यांना सांगितले की देवचरी जवळच्या झुडप्यामध्ये एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह पडलेला आहे. हे ऐकताक्षणी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. त्यावेळी साधारण 10 वाजले होते. शेखर ढोबे यांनी त्या रहिवाशाचे बोलण्याला गांभीर्याने घेतले. त्यांनी लगेच याची माहिती ठाणे प्रभारी आणि पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर एक पोलीस टीम घेऊन ते स्वतः घटनास्थळाकडे रवाना झाले. जेव्हा पोलीस टीम देवचरी जवळच्या दलिया माळ्याच्या डोंगरावरती पोहोचली, तोपर्यंत ही बातमी परिसरामध्ये पसरलेली होती. घटनास्थळी आधीच गावकरी जमा झाले होते. तिथे गर्दी सतत वाढत होती. पोलिसांनी लगेच परिसर घेरला आणि घटनास्थळाची पाहणी सुरू केली. एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत झुडपामध्ये पडलेला होता. पाहिल्यावरच तो एक मजबूत बांधायचा व्यक्तीच असावा असे वाटत होते. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की ओळख पटवणे कठीण होते. पोलिसांनी अंदाज लावला की त्याची हत्या दुसरीकडे केली असावी आणि नंतर मृतदेह इथे आणून जाळण्याचा प्रयत्न केला असावा, जेणेकरून ओळख पटली जाऊ नये. शेखर ढोबे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळ आणि मृतदेहाची तपासणी करत होते. तेवढ्यात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाण्याचे DCP प्रशांत कदम आणि ACP कृष्णकांत काटकर हे देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक अधिकारी देखील होते. फॉरेन्सिक टीमने आपले काम केले. माती आणि मृतदेहाच्या आजूबाजूच्या भागातून पुरावे गोळा केले. तपास पूर्ण झाल्यानंतर DCP आणि ACP यांनीही घटनास्थळ आणि मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांनी आपापसात चर्चा केली आणि त्यानंतर PI शेखर ढोबे यांना पुढील तपासणीसाठी आवश्यक निर्देश दिले. त्यानंतर ते दोन्ही अधिकारी आपापल्या कार्यालयात परतले. त्यानंतर PI शेखर ढोबे यांनी घटनास्थळावरती उपस्थित असलेल्या लोकांना मृतदेहाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणालाही त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवता आली नाही. यावरून हे स्पष्ट झाले होते, हा मृत व्यक्ती या परिसरातील रहिवाशी नव्हता. पोलिसांना घटनास्थळावर असा कोणताही पुरावा मिळाला नाही, ज्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकेल किंवा तपासात कोणताही धागा मिळू शकेल. शेखर ढोबे यांनी घटनास्थळाची आवश्यक औपचारिकता पूर्ण केली आणि त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला गेला आणि तपासाची पुढील सूत्र सुरू केली.
परंतु सर्वात मोठे आव्हान अजूनही समोर होते. मृत व्यक्ती कोण आहे? जोपर्यंत त्याची ओळख पटत नाही तोपर्यंत तपासाला दिशा देणे कठीण होते. घटनास्थळ वरूनही असा कोणताही पुरावा मिळाला नव्हता, ज्यामुळे पोलिसांना पुढे जाता येत नव्हते. तरीही तपास पुढे नेण्यासाठी शेखर डोबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेस संदेश पाठवला, ज्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळण्याची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी हे देखील शोधण्याचा प्रयत्न केला की कोणत्या पोलीस ठाण्यात या वटणाच्या व्यक्तीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे का. परंतु या प्रयत्नानंतरही पोलिसांना यश मिळाले नाही. हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे होत चालले होते. तपास कठीण असला तरी पोलीस पथकाने प्रयत्न सुरू ठेवले होते. ते सतत पुरावा शोधत होते. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली, ज्यामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले. पोलिसांना बातमी मिळाली की ज्या दिवशी झुडप्यामध्ये जळालेला मृतदेह सापडला होता, त्याच दिवसापासून घटनास्थळापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर ती एक कार बेवारस अवस्थेमध्ये उभी आहे. पोलिसांना संशय आला. कारचा त्या मृत व्यक्तीशी नक्कीच काहीतरी संबंध असू शकतो. ते तात्काळ आपल्या टीमसोबत त्या कारची तपासणी करण्यासाठी पोहोचले. जेव्हा त्यांनी कारची कागदपत्रे पासली तेव्हा त्यांना असे आढळून आले की कार शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख आणि नगरसेवक शैलेश निमसे यांच्या नावावरती नोंदणीकृत आहे, जे अधई गावाचे रहिवासी होते. आता प्रकरण अधिक गंभीर होत चालले होते. पोलीस टीम तात्काळ शैलेश निमसे यांच्या घरी पोहोचली. तिथे त्याची बायको साक्षी, ज्यांनी जे सांगितले त्याने पोलिसांना अधिक प्रगतिशील झाली. साक्षीने सांगितले की ज्या रात्री मृतदेह मिळाला त्याच रात्री सुमारे 1 वाजता शैलेशच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला होता. फोन उचलल्यानंतर शैलेश काही न सांगता घरातून निघून गेले. जाताना त्यांनी बाहेरून दरवाजा लावला होता, जसे की ते घाईत आहेत आणि काही महत्त्वाच्या कामावरती जात आहेत. साक्षीने पोलिसांना सांगितले की शैलेश त्या रात्री कुठे गेले होते आणि का गेले होते ते तिला माहीत नव्हते. जेव्हा पोलिसांनी तिला रुग्णालयात नेऊन अर्धवट जळालेला मृतदेह दाखवला तेव्हा तो मृतदेह पाहताच ती मोठमोठ्याने रडू लागली. तिची अवस्था पाहून पोलिसांना खात्री पटली की तो जळालेला मृतदेह शैलेश निमसे यांचाच आहे. साक्षीकडून मिळालेल्या माहितीनंतर हे पूर्णपणे स्पष्ट झाले की मृत शैलेश निमसे हे शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख आणि नगरसेवक होते. ही बातमी परिसरात पसरताच शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस मुख्यालयामध्ये जमा झाले. ते राजकारणात असल्यामुळे मणीतरी राजकीय वादामध्ये हे केले असावे असे सर्वत्र भासवण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि मारेकऱ्यांच्या अटकेसोबत शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेची मागणी केली. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले होते आणि वेगाने वाढत चालले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि ACP स्वतः आंदोलकांमध्ये पोहोचले. त्यांनी शिवसैनिकांना समजावले आणि विश्वास दिला की ज्या प्रकरणाला क्राईम ब्रांचकडे सोपवलं जात आहे आणि लवकरच आरोपींना अटक केलं जाईल. खूप समजावल्यानंतर आंदोलक शांत झाले. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या तपासणीसाठी क्राईम ब्रांच एक विशेष टीम तयार केली. टीमची कमान वरिष्ठ PI व्यंकट आनंद त्यांच्याकडे सोपवण्यात आली.
अनेक बाजूने तपासायला सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम या गोष्टीची चौकशी केली की शैलेश निमसे यांच्या हत्येमागे राजकीय वैमनस्य, मालमत्तेचा वाद किंवा जुने वैमनस्य होते का? परंतु प्राथमिक तपासणीत असे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. यानंतर टीमने शैलेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लक्ष केंद्रित केले आणि त्यांच्या घरापासून तपासायला सुरुवात केली. घराची माहिती गोळा केल्यावर ती पोलिसांना कळले की शैलेशचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या गोष्टीवर त्यांची आपली बायको साक्षी हिच्यासोबत अनेकदा भांडण व्हायची. अनेकदा हे भांडण टोकाला पोहोचले होते. जेव्हा या दिशेने सखोल तपास करण्यात आला तेव्हा पोलिसांना साक्षीवरती संशय येऊ लागला. पण प्रकरण एका राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित कुटुंबाशी संबंधित होते. त्यामुळे ठोस पुराव्याशिवाय पोलीस कोणतीही कारवाई करू इच्छित नव्हते. याच दरम्यान API प्रमोद बखाड यांनी तांत्रिक पद्धतीने तपास पुढे नेला. त्यांनी शैलेश निमसेच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासले आणि CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. या पथकात एक नाव समोर आलं, प्रमोद बबन लुटे. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. कॉल रेकॉर्ड्स आणि फुटेजवरून असे वाटले की त्यांचा या प्रकरणाशी काहीतरी संबंध असू शकतो. प्रमोद बखाड यांनी ही सर्व माहिती आपले वरिष्ठ अधिकारी PI व्यंकट आंधळे यांना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार API प्रमोद बखाड यांनी प्रमोद लठ्ठेला पोलीस ठाण्यात बोलावले. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याला शांत पद्धतीने प्रश्न विचारले. जेव्हा त्यांच्यासमोर फोनचे कॉल डिटेल्स आणि CCTV फुटेज ठेवले गेले तेव्हा तो घाबरला. त्याला समजले की तो आता जास्त वेळ खोटं बोलू शकत नाही. अखेरीस तो बोलू लागला व त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी जी कर्मकहाणी सांगितली ती पोलिसांसाठी देखील धक्कादायक होती. शैलेश निमसे हा 43 वर्षीय प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्ती होता. तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि ठाणे जिल्ह्यातील आधी गावात कुटुंबांसोबत राहत होता. कुटुंबात त्याला लहानपणापासूनच खूप प्रेम आणि लाड मिळाले. पण या प्रेमाचा परिणाम असा झाला की शैलेश शिक्षणात जास्त प्रगती करू शकला नाही. शैलेशला लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती. त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते. त्यामुळे त्याने शाळा सोडली आणि पूर्णपणे शिवसेनेत सक्रिय झाला. पक्षात हळूहळू त्याची पकड मजबूत होत गेली. परिसरात त्याचे नाव होऊ लागले. लोक त्याला ओळखू लागले. त्याचा नावाचा आणि ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी काही बेकायदेशीर कामे सुरू केली होती. राजकारणातून चांगली कमाई होऊ लागली तेव्हा तो पक्षालाही मोठी देणगी देऊ लागला. याच कारणामुळे पक्षाचे मोठे नेतेही त्यांच्यावरती खुश राहू लागले. काही वर्षांनी पक्षाने त्याला शहापूर तालुक्याचा उपप्रमुख आणि नगरसेवक बनवले. सुमारे 15 वर्षापूर्वी शैलेशचे लग्न साक्षीसोबत झालं होतं. साक्षी ही खूप साध्या स्वभावाची घरगुती मुलगी होती. ती शैलेशवर खूप प्रेम करत असे आणि लग्नानंतर त्याला 3 मुलं झाली. लग्नाच्या सुरुवातीला 10 वर्ष शैलेशने कुटुंबाची खूप काळजी घेतली. पण 2013 मध्ये त्याच्या आयुष्यात एक स्त्री आली आणि तिथून सर्व काही बदलले. ज्या शैलेशला कधी आपली बायको मुलांपासून एका क्षणाचीही उसंत मिळत नव्हती, तो आता घरापासून दूर पळू लागला. ना बायकोशी नीट बोलत होता, ना मुलांशी संवाद साधत होता. हळूहळू त्याने घरी येणे कमी केले. आता मात्र साक्षीला या गोष्टीचा राग येऊ लागला होता.
आपला नवरा, बायको, मुलं असताना बाहेर अशी लफडं करतो. ही गोष्ट तिच्या मनाला निराश करत होती. आपला इतका चांगला संसार तुटण्याच्या मार्गावर आहे हे तिला दिसू लागलं होतं. तिनं त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. आपलं घर आपणच सावरलं पाहिजे हा विचार करून ती रोज त्याला प्रेमाने समजावत होती. कधी कधी नातेवाईकांच्या धमक्या देऊन सर्वांना सांगेल असेही बोलत होती. तिला असे वाटले की असे सांगितल्यावर ती कदाचित तो सुधारेल आणि पुन्हा आपल्या घराकडे लक्ष देईल. पण तिचं हे सारं काही करण्याचा काहीही ती मात्र ही फायदा होत नाही. ती त्याला आपल्या मुलांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचे मन मात्र त्या स्त्रीमध्ये भटकत होते. त्याच्या डोक्यात सतत ती स्त्री राहत असे. साक्षीने त्याला किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो घरात थांबत नसे. जणू तिची भुरळ त्याला ओढत होती. त्याप्रमाणे तो तिच्याकडे निघून जात असे. तरी देखील साक्षी सारं काही सहन करत होती आपल्या मुलांकडे पाहून. पण एके दिवशी काय झाले माहीत नाही, पण तिने जो निर्णय घेतला तो खूपच भयानक होता. मालमत्तेतून त्याने साक्षीचे नाव काढून टाकले. तसेच तिला न सांगता घटस्फोटाच्या कागदांवर देखील तिची सही घेतली. जेव्हा तिला हे कळले की आपला नवरा घटस्फोट घेत आहे, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यांसमोर आपल्या मुलाचं भविष्य फिरू लागलं. आता कसं होणार आणि मुलांचा सांभाळ कसा करावा, कारण बायकोसोबत त्यानं मुलांनाही बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याला फक्त त्या स्त्रीसोबत आता जीवन जगायचे आहे असं तो सतत तिला सांगत होता. तो सारी संपत्ती त्या स्त्रीच्या नावावरती करणार होता. तिची पोरं जी त्या मालमत्तेची खरी हकदार आहेत, ते मात्र रस्त्यावरती आले होते. साक्षी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. माझ्यासाठी नाही, पण मुलांसाठी तरी तू असं करू नकोस. त्यांना असं रस्त्यावरती आणू नकोस. उद्या ते कुणाच्या तोंडांकडे बघतील असं ती त्याला विनवत करत होती. पण त्याला मात्र अंध्या प्रेमापुढे आपली मुलंही दिसत नव्हती. काहीच दिवसांमध्ये तिला आता ते घर सोडून आपल्या मुलांना घेऊन बाहेर जायचं होतं. तिला जायचं नव्हतं. त्यानं तिला घराच्या बाहेर जाण्यास सांगितलेलं होतं. कुठे जावं, काय करावं, मुलांना वणवण कुठे फिरवावं हा विचार करत असताना तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं शिजू लागलं. पोराच्या तोंडातलं काढून हा परक्याला घालत आहे ही गोष्ट तिला पचेना. पण तिच्या मनी जो विचार चालू होता त्यात तिने हा विचार केला नव्हता की जर यात मी पकडले गेले तर माझ्या मुलांपासून मी देखील दुरावली जाईल. 19 एप्रिल 2018ची रात्र होती. शैलेशला अजिबात कल्पना नव्हती की त्याची शेवटची रात्र असेल. तो आपल्या प्रेयसी स्वप्नात मग्न होता. त्याला आता असं वाटत होते की साक्षी गेल्यानंतर मी आणि माझी प्रेयसी आनंदाने कोणत्याही गोष्टीच्या रोकटोकशिवाय राहू शकू. इकडे साक्षी विचार करत होती, माझं भरलेलं घर मला सोडून जावं लागणार आहे. रोजच्या सवयीप्रमाणे शैलेशला तिने रात्रीचे जेवण वाढले. तो जेवत होता, पण तिच्या मनात मात्र खळबळ होत होती. तो जेवला आणि झोपायला गेला, पण तिच्या डोळ्यात मात्र आज झोप नव्हती. तिला आठवत होते त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण, त्या साऱ्या आठवणी. पण दुसऱ्या बाजूला तिला दिसत होतं आपल्या मुलाचे भविष्य. आपण बाहेर पडलो तर मुलांची होणारी यातायात आणि हाल. खरं तर साक्षीला खात्री पटली होती की आता शैलेश सोबत तिचे कोणतेही नाते उरले नाही.
तिला आणि तिच्या मुलांना रस्त्यावर आणून उभे करणार आहे. तेव्हा तिने एकाची मदत घेतली. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मला मदत कर. मी तुला 1.5 लाख रुपये देते. कारण 1.5 लाख रुपये दे ही अट याचीच होती. तो होता प्रमोद लट्टे. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो रात्री घरी आला. शैलेश स्वप्नांच्या दुनियेत गाढ झोपी गेला होता. त्याने त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील आणले होते. गाढ झोपी गेलेल्या शैलेशची त्यांनी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांनी शैलेशचा मृतदेह उचलला आणि त्याला त्याच्याच कारच्या डिक्कीत टाकला. मग प्रमोद आणि त्याचा एक साथीदार कार घेऊन गणेशपुरीकडे निघाले, जे घटनास्थळापासून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर होते. एका निर्जन ठिकाणी झोपड्यामध्ये त्यांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेहावरती पेट्रोल टाकले आणि त्याला आग लावली. त्यांना वाटले होते की मृतदेहाला जाळून टाकले तर त्याची ओळख पटणार नाही आणि आपण कधीही पकडले जाणार नाही. पण त्याची एक चूक झाली. मृतदेह पूर्ण जळेपर्यंत ते तिथे थांबले नाहीत. जशी मृतदेहाला आग लावली ते पसार झाले. त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळलेला नाही. तो अर्धवट अवस्थेमध्ये राहिला. सकाळी ही गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. मृतदेह हाती लागल्यावरती पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आणि हळूहळू एक कडी जुळत गेली आणि शैलेशची पत्नी साक्षीपर्यंत पोहोचली. 24 एप्रिल साक्षीपर्यंत पोहोचले. 24 एप्रिल 2018 रोजी क्राईम ब्रँच टीमला प्रमोद लुटे आणि साक्षी नेमसे या दोघांनाही अटक केली. आता पोलिसांच्या हाती सर्व पुरावे होते. त्यामुळे खोटं बोलून चालणार नाही ही गोष्ट दोघांनाही कळली होती. त्यामुळे साक्षीनं सत्य काय आहे ते सर्व काही सांगितलं. माझा हसता खेळता संसार माझ्याच नवऱ्यानं रस्त्यावरती आणला होता. माझी मुलं रस्त्यावरती येणार होती. जी मुलं आता ऐशोआरामात राहत होती. उद्या त्यांना हे सारं काही पुरवण्याची ऐपत माझी नव्हती. कारण त्यांना आम्हाला मालमत्तेतून देखील बेदखल केलेलं होतं. मी जे काही केलं ते फक्त माझ्या मुलांच्या भविष्यासाठी केलं. कारण त्याला खूप समजावून सांगितलं. पण त्याच्या डोक्याची प्रेमाचे भूत काहीही गेल्या उतरायचे नाव घेत नव्हते. तो सारं काही त्याच्या प्रेयसीवरती उधळत होता. तिच्या नावावरती करणार होता. म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं अशी तिने कबुली दिली. यानंतर त्यांना गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिथे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम अंतर्गत अटक करण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना तळोजा तुरुंगात पाठवण्यात आले. स्वतःचा सुखी संसार उठवून क्षणभराच्या प्रेमासाठी आपल्या मुलांना असं वाऱ्यांवर सोडून देऊ नका. चांगलं हसत खेळत घर उद्ध्वस्त करून टाकू नका. इथे साक्षी खरंच चुकीची आहे का? तिने जे केलं ते योग्य की अयोग्य? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःच्या डोळ्यापुढे ती आपला संसार कोसळताना पाहत होती. नवऱ्याला समजावून सांगून देखील नवरा समजण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्यांच्या मनामध्ये फक्त प्रेयसीबद्दल प्रेम तरळत होते. जर त्यांनी वेळी समजून घेतलं असतं तर आज त्याचा संसार सुखाने सुरू असता. आज साक्षीने उचललेल्या अशा एका चुकीच्या पावलामुळे त्या मुलाचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे. कारण बापाचे छत्र डोक्यावरनं उठलं आणि आई देखील तुरुंगात गेली. म्हणजे शेवटी आई ना बाप अशी वाऱ्यावरती पोरं आली. एका छोट्याशा चुकीमुळे पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. होत्याचं नव्हतं होऊन बसलं. इथे नक्की चुकीचा कोण
साक्षी की शैलेश? हा प्रश्न पूर्ण समाजासाठी आहे. ही घटना शिकून जाते की संबंधाचा बाह्य चेहरा कितीही गोडसर असो, आतल्या भावनांना अंधार किती भयानक असतो हे कधीच सांगता येत नाही.